नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या स्वदेश कोळपे मशीनची असेंबली कशी करते त्याच्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती देतो। पूर्ण स्टँडर्ड आपलं जे इन्स्पेक्शन वगैरे आहे त्याचे पण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती देणार आहोत। तर प्रत्येक जे स्टेशन आहे, वर्क स्टेशन आहे, सेपरेट सेपरेट कामासाठी सेपरेट त्याचं वर्क स्टेशन आहे। जसं आपली ही चेसी आहे, पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे ही चेसी, यावरती माउंटिंग प्लेट आणि गिअरबॉक्स कसा असेंबली करतोय अशा प्रकारे इथं आपण दाखवत आहे। त्यानंतर पुढचं आपलं वर्क स्टेशन आहे जिथे आपण इंजिन माउंटिंग करतो। त्यानंतर जो ब्राईट बार म्हणजे रॉड असतो, रॉडला माउंटिंग करतो आणि व्हीलला आपल्या हँडलला लागणाऱ्या ज्या पट्ट्या आहेत ते इथं माउंटिंग केल्या जातात। ज्या लागणाऱ्या सर्व टूल किट स्पॅनर या वर्क स्टेशनला ठेवले जातात। त्यानंतर पुढे आलो आपण, व्हीलला लागणारी जी चेन आहे, चेन थ्रू आपण व्हीलला पॉवर देतो। तर त्या चेनचं जे काही असेंबली आहे ते या वर्क स्टेशनला केली जाते। त्यानंतर चेन मध्ये असलेली जे काही सेंटर वगैरे आहे, शेतकरी मित्रांनो आपलं पुढचं स्टेशन आहे जिथं आपण हँडल असेंबली केली जाते। ऍक्सिलेटर केबल लावला जातो इंजिनला। त्यानंतर यामध्ये जे आपलं 20W40चं जे ऑइल आहे, ऑइल फिल करून पेट्रोल फिल करतो। आणि इथं या वर्क स्टेशनला सर्वात महत्वाचं आहे की इथं टेस्टिंग केली जाते, इंजिन कशा प्रकारे चालू होते त्या प्रकारे तुम्हाला इथं दाखवले जाते। आपलं पुढचं स्टेशन आहे जिथं आपण पूर्णपणे इन्स्पेक्शन करतो, म्हणजे स्टँडर्ड इन्स्पेक्शन प्रोसेस SIP या मशीनची केली जाते। जे काही आपण असेंबली केलेली आहे पार्ट आहेत, जसे नट बोल्ट, त्यानंतर पेट्रोल किती टाकलेलं आहे, ऑइल किती भरलेलं आहे, चेनची असेंबली बरोबर आहे की नाही, नट बोल्ट लूज आहेत की नाही, त्यानंतर नेम प्लेट सुद्धा इथं लावली जाते। या पूर्ण जे प्रक्रिया आपण केलेली आहे त्याचं इन्स्पेक्शन या वर्क स्टेशनला केले जाते। आणि हे वर्क स्टेशन SIP झाल्यानंतर इथं आपण अशा प्रकारे पॅकिंग केलेली जाते। आपल्या जे कोळपे मशीन आहे त्याचं कॉरुगेट बॉक्स मध्ये आपण पॅक करतो आणि अशा प्रकारे रॅपिंग वगैरे करून अतिशय चांगल्या पद्धतीने रॅपिंग करतो इथं आपण, आणि ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र आपण याची डिलिव्हरी करतो। धन्यवाद।